गणपतीची पाठ त्या स्वरूपात दाखवली. या विहिरीची रचना तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, श्री गणेश गुळे हे मंदिर रत्नागिरीतील पावस गावापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून 28 किलोमीटर व रत्नागिरीतील मुख्य एस.टी. स्टँड राहटा गर्भस्थानकापासून 22 किलोमीटर अंतरावर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता गणेश गुळ्याचं मंदिर आहे. तर आता सध्या मी आलो आहे गणेश गुळ्याच्या मंदिरामध्ये. गणपतीचं स्वयंभू इथे मंदिर आहे. आतमध्ये गणपतीची मूर्ती थोड्या वेळात तुम्हाला दाखवतोच. हे तुम्ही मंदिर बघू शकता. तिथून आता आम्ही आलो आहे. तिथून खाली एंटर केलं, दर्शन घेतलं आणि इथे बाहेर येऊन तुम्हाला व्ह्यू दाखवत आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. त्यातील एक दंतकथा ह्या रहस्यमय मंदिराच्या निर्मितीबद्दल अशी सांगितली जाते की पूर्वी गणेशगुळे हे गाव आगरगोळे या नावाने ओळखलं जात होतं. गणपतीपुळे येथील गणपती हा मूळचा ह्या गावातला. येथील गणपती एका रात्रीत गणपतीपुळे येथे गेला अशी दंतकथा सांगितली जाते. ह्या गणपती मूर्तीच्या उजवीकडील खालच्या बाजूस एक गोलाकार खाच आहे. त्यास गणपतीची नाभी असे देखील बोलतात. पूर्वी ह्या गणपतीच्या नाभीतून जलधारा वाहत असे आणि ते जलतीर्थ गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस असलेल्या गोमुखातून बाहेर पडत असे. एके दिवशी अचानक त्या गोमुखातून जलधारा वाहण्यास बंद झाली व ग्रामस्थांच्या मनामध्ये अशी आख्यायिका प्रचलित झाली की गुळ्यातला गणपती पुळ्यात गेला. ह्या मंदिराची रचना चिऱ्याच्या दगडापासून केलेली आहे. त्यास जांबा दगड देखील म्हणतात. या मंदिराला 2 घुमट आहेत. एका घुमटाखाली श्री गणेशाचे गाभारे आहे व दुसऱ्या घुमटाखाली काय आहे ते अजूनही रहस्य आहे. साधारण 350 ते 400 वर्षापूर्वी पावस या गावातील एक ब्राह्मण गुरुजी रामचंद्रपंत चिपळूणकर हे बरेच दिवस पोटविकाराच्या आजाराने त्रस्त होते. पोटात होणाऱ्या वेदना सहन न झाल्यामुळे त्यांनी आगरगुळे गावाजवळील समुद्रात देहत्याग करण्याचा निश्चय केला. ते समुद्राच्या दिशेने जात असतानाच वाटेत त्यांच्या वेदना इतक्या वाढल्या की त्यांना पुढचे पाऊल देखील टाकवेना. वाटेतील झाडीझुडपामध्ये ते तसेच मरणासन अवस्थेत पडून राहिले. ते गणेशभक्त असल्याने त्यांनी तेथे श्री गणेशाचे नामस्मरण सुरू केले व 21 दिवसानंतर त्यांना दृष्टांत झाला आणि ते वेदनामुक्त झाले. चिपळूणकर गुरुजींना झालेला साक्षात्कार आणि त्यांचा पोटाचा आजार बरा झाल्याचे गावात समजल्यानंतर अनेकांनी या गणेशाचे दर्शन घेतले. श्री गणेशासमोर बोललेल्या इच्छा पूर्ण होत असल्याने हा गणपती इच्छापूर्ती गणेश म्हणूनही ओळखला जातो. तेव्हापासून मूळचे आगरगुळे नाव असलेले गाव स्वयंभू श्री गणेश अवतरल्यामुळे गणेशगुळे म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, हे जे तुम्ही पाठी मंदिर बघत असाल यामध्ये जे तुम्ही आता मूर्ती बघितली गणपतीची ती स्वयंभू आहे. तर असं म्हटलं जातं ज्यावेळेस गणपती बाप्पा इथे आलेले त्यावेळेस त्यांचं इथे व्यवस्थित त्यांची पूजा अर्चना वगैरे काय झाली नाही. त्यामुळे ते इथून नाराज होऊन गणपतीपुळ्याला निघून गेले, जिथे आपण आता थोड्या वेळात जाणार आहोत. तर त्यामुळे ह्या गावामध्ये कोणी गणपतीची स्थापना करत नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी. तिथे मंदिराच्या समोर एक प्राचीनकाली विहीर आहे, तर तिथे आता आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, पाठी तुम्ही बघू शकतात हे आहे प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वारासमोरच ही विहीर आहे. तर इथे माझे मित्र थांबलेले आहेत. त्याच्या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असं ह्यांना इंट्रोड्यूस केलेला, तरीसुद्धा परत एकदा ह्यांना इंट्रोड्यूस करतो. तर हा अजय, हा पण अजय, हा आहे आदर्श आणि हा प्रफुल्ल. तर चला आता विहिरीमध्ये जाऊन बघूया. ही विहीर तुम्ही पाहत आहात. ही विहीर 5 पांडवांनी एका रात्रीत बांधल्याची आख्यायिका प्रचलित आहे. म्हणून या विहिरीविषयी ग्रामस्थांच्या मनात श्रद्धा आहे. तुम्ही विहिरीत प्रवेश करण्यापूर्वी आपल्या चपला बाहेर काढून मगच विहिरीत प्रवेश करावा.
आराम आता वटवागळ आहेत. वटवागुळ वरती लटकलेत. फक्त काय हे हालू नका काय. बॅटरी नको मारूस. ये मित्रांनो, आता तुम्ही ही बघताय, ही आहे ती विहीर. आणि इथे तुम्ही याल तर जरा सांभाळून. इथे वरतीच वटवाघळ आहेत. कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नसेल तुम्हाला, खूप अंधार आहे. या विहिरीची रचना तुम्ही बघू शकता. थोडंफार नाही. हो, इथे काय वरती बघ ना येऊन. इथे आता तुम्ही ही विहीर बघितली असाल. याआधी एक गणेश गोळ्याचं मंदिर सुद्धा बघितलं असाल. ही विहीर एक्झॅक्ट कधी बांधली याची काय नोंद नाही. नोंद कुठे असेल त्याची माहिती घेऊन मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईनच. तर मित्रांनो, आता तुम्ही ही गणपतीची मूर्ती बघितली असाल तर तुम्ही विचार करत असाल की या स्वयंभू मूर्तीला काय चेहरा वगैरे दिसत नाही. ॲक्च्युअलमध्ये ह्या मूर्तीचा चेहरा नाही तो गणपतीची पाठ त्या स्वरूपात दाखवली आहे, त्यामुळे तो चेहरा आपल्याला दिसत नाही. माझ्यामध्ये पाठ दाखवायचं कारण की गणपती ज्यावेळेस नाराज होऊन जात होते, त्यामुळे ही स्वयंभू पाठ दाखवलेली गणपतीची मूर्ती आहे. तर मित्रांनो, इथे आपण गणपतीचं दर्शन घेतलंच आहे. आता यापुढे आपण जाणार आहे गणपतीपुळ्याला. तर गणपतीपुळ्यामध्ये आपण भेटू. तर मित्रांनो, श्री गणेश गोळे मंदिरापासून श्री गणपतीपुळे हे मंदिर साधारण 44 किलोमीटर अंतरावर आहे आणि राटागर बस स्थानकापासून 23 किलोमीटर व रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून 29 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून राटागर बस स्थानक 6 किलोमीटर अंतरावर आहे. तर आत्ता आपण पाहणार आहोत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक स्वयंभू देवस्थान, ते म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे. गणपतीपुळे हे नाव श्री गणेश म्हणजेच गणपती आणि पुळे म्हणजे वाळूच्या ढिगाऱ्यापासून बनले आहे. स्थानिक लोककथेनुसार गुळ्यातला गणपती पुळ्यात आला असे म्हटले जाते. म्हणजे श्री गणेश हे आगरगुळे येथील भक्तांवर संतप्त होऊन गुळे येथील त्यांच्या मूळ ठिकाणाहून पुळे येथे गेले. त्यानंतर या भागाला गणपतीपुळे असे नाव देण्यात आले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक मूषकराज हातात मोदक घेऊन हात जोडलेल्या रूपात उभे आहेत. बाप्पाच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की मूषकराजच्या कानात सांगितलेले मागणे थेट गणपती बाप्पाला ऐकू येते. साधारण इसवी सन 1600च्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे मंदिर आहे त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे वन होते. त्या ठिकाणी बाळाभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. गावचे खोत म्हणजे जमीनदार वतनदार होय. मोगलांच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे तसे खंबीर होते, पण आलेले संकटाचे निवारण झाले तरच अन्नग्रहण करेल असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत गणपतीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपस्या करण्यास बसले. अन्न पाण्याचा त्याग करणाऱ्या भिडेंना एक दिवशी श्री गणेशाचे स्वप्नी दृष्टांत झाले की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी
डोंगरगोळ्यातून म्हणजे आजचे गणेशगोळे येथून 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा अनुष्ठा पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल, असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गोरख्याने गोमातेवर बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सध्या ज्या ठिकाणी मूर्ती आहे त्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने भिडेंना सांगितला. त्यांनी तात्काळ सर्व परिसराची साफसफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृती भिडे भटजींनी सुरू केली आणि तेव्हापासून श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रसिद्ध झाले. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मंदिराची माहिती व इतिहास सांगण्यात काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, परिवारातील सदस्यांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओविषयी काही प्रतिक्रिया असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. आणि तुम्हाला असे आणखीन नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.